कोट्यावधींची संपत्ती, राष्ट्रीय पुरस्कार आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण करणारे नाव म्हणजे नाना पाटेकर. कधी वाराणसीच्या सेटवर चाहत्याला मारलेली चरपाक असो किंवा गाजलेलं मी टू प्रकरण, नानांचा रागीट स्वभाव आणि बेधडक वक्तव्यामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. पण या वादाच्या पलीकडे नानांचं एक दुसरं रूपही आहे, ते म्हणजे त्यांचं अत्यंत साधं राहणीमान. जेव्हा चित्रपटाचं शूटिंग नसतं तेव्हा नाना पाटेकर ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आपल्या फार्म हाऊसवर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतात. पण कोट्यावधीचे मालक असूनही नाना तिथे एकटे का राहतात आणि तिथे त्यांचं दिवसाचं वेळापत्रक नेमकं कसं असतं पाहूयात. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुण्याजवळच्या डोंजे गावात नानांचं एक फार्म हाऊस आहे, ज्याला सगळे नानांची वाडी म्हणतात. 27 एकरात पसरलेलं हे फार्म हाऊस आहे. शूटिंग नसेल तेव्हा नाना इथेच असतात. गंमत म्हणजे ते तिथे पत्नी किंवा मुलासोबत नाही तर पूर्णपणे एकटे राहतात. तिथे ते केवळ विश्रांती घेत नाही तर प्रचंड कष्ट देखील करतात. नानांच्या दिवसाची सुरुवात पहाटे होते. विशेष म्हणजे त्यांना उठण्यासाठी मोबाईलचा अलार्म लागत नाही तर पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोरांच्या आवाजाने त्यांना जाग येते. उठल्या उठल्या नाना निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारतात. त्यानंतर ते आपल्या फार्म हाऊसवर असलेल्या स्वतःच्या जिममध्ये तासनतास व्यायाम करतात. वयाच्या या टप्प्यावरही त्यांची फिटनेस बद्दलची जिद्द प्रेरणा देणारी आहे. नानांच्या वाडीत 2 गायी आणि 1 बैल देखील आहे. त्यांची निगा राखणं, त्यांना चारा देणं ही कामं नाना स्वतः आवडीने करतात. ट्रॅक्टर चालवणे असो किंवा पेरणी करणे असो, ते एक सामान्य शेतकरी म्हणून काम करतात. आता येतो नानांचा सर्वात आवडता भाग, स्वयंपाक. नाना कोणावरही अवलंबून नसतात. स्वतःचा नाश्ता आणि जेवण ते स्वतः बनवतात. ते केवळ नट नाही तर एक उत्तम शेफ सुद्धा आहेत. त्यांना जेवण बनवण्याची इतकी आवड आहे की ते अमिताभ बच्चन यांना म्हणाले होते, जर मी अभिनेता नसतो तर एखादं छोटं हॉटेल नक्की चालवलं असतं. त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांनाही ते आपल्या हाताने बनवलेलं गावरान जेवण आग्रहाने खाऊ घालतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना, तसेच त्यांच्या खास मैत्रिणी नीना कुलकर्णी, भारती आचरेकर यांना देखील त्यांनी फार्म हाऊसवर जेवणासाठी आमंत्रित केले होते. दुपारच्या विश्रांतीनंतर नानांचा वेळ जातो तो पुस्तकांच्या सहवासात. त्यांच्याकडे 4 ते 5 मोठी कपाटं भरून पुस्तकांचा खजिना आहे. संध्याकाळी ते तासनतास वाचन करतात. भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज नाव असूनही नाना पाटेकर यांनी आपल्या जीवनशैली अत्यंत साधी ठेवली आहे. त्यांच्या या साधेपणाचं प्रतिबिंब त्यांच्या वागण्या बोलण्यातून आणि कामातून स्पष्टपणे दिसून येतं. कोणताही मोठा पुरस्कार असो किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम, नाना नेहमी पांढऱ्या शुभ्र कुर्त्या, पायजमा आणि खांद्यावर एक साधा गमछा आणि पायात साधी कोल्हापुरी चप्पल असाच त्यांचा पोशाख असतो. अंगावर कोणतेही महागडे घड्याळ नाही, गळ्यात चैन नाही की हातात अंगठ्यांचा डामडौल नाही. त्यांच्या या साध्या पोशाखातून साधं राहणीमान स्पष्टपणे दिसून येतं. पण नानांचा हा साधेपणा केवळ स्वतःपुरता मर्यादित नाही. स्वतःच्या गरजा कमी ठेवून त्यांनी समाजासाठी मोठे योगदान देखील दिले आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी असो किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले आहे. तर असं आहे नाना पाटेकर याचं अत्यंत साधं आणि शिस्तबद्ध राहणीमान. आजच्या शो ऑफ आणि दिखाव्याच्या जगात नाना पाटेकर हे सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन या वाक्याचं जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या या साध्या राहणीमानाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी कट टू कटला फॉलो करा.